नगरला गेला त्या प्रशासकीय इमारतीच्या गेटवर सकाळी एक फ्लेक्स लावण्यात आलं होतं आणि तटकरे आणि पटेल जी दादांच्या समर्थनातून बॅनर लावलं होतं। खरं तर अशा जी काही वृत्ती असेल त्यांची जी कोण असतील त्यांची मी खरं तर अतिशय नम्र शब्दामध्ये मी निंदा करीन। कारण आदरणीय सुनेत्रा काकी ज्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी ही निवडणूक लढवत आहेत, ही बारामतीकरांची पुरोगामी भूमी म्हणून ओळखली जाते। इथं अशी परंपरा नाही। इथं सर्व जाती समाज सर्व धर्म यांचा आदर करणारी ही भूमी आदरणीय पवार साहेबांनी या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं। त्यांनी यातून देशाचं आणि राज्याचं प्रतिनिधित्व केलं। आदरणीय दादांनी 6 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी याच मतदारसंघातून निवडणूक लढवली। अनेक दिग्गज मंडळी याची या भूमीला पार्श्वभूमी लागलेली आहे। त्याच्यामुळे काही ठराविक मंडळींनी केलेलं ते कृत्य असेल, पण आज ज्या वेळेला आदरणीय सुनेत्रा काकी अतिशय महत्वपूर्ण पाऊल हे त्या ठिकाणी त्यांच्या जीवनातला हा सर्वात खरं तर संघर्षाचा किंवा सर्वात खऱ्या अर्थानं आव्हानात्मक आणि भावनिक कठीण काळ असताना त्यांच्या समोर तरी अशा पद्धतीनं कुणीही कृत्य करू नये अशी माझी त्या निमित्ताने एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी राहील। तटकरे आणि मला त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर तो छोटा बॅनर होता, त्याच्यावर कुठल्या कार्यकर्त्यांनी त्याच्या नावाचा उल्लेख केलेला नाही। त्याच्यावर कुठलाही आम्ही सगळे दादाप्रेमीच आहोत। आमचा सगळ्यांचा जीवापाड जीव दादांवर होता आणि ही गोष्ट कोण नाकारू शकत नाही। जितकं रक्ताचं नातं तितकंच दादांनी आमच्या सोबत सुद्धा जुळलं। आमच्यासारखे कार्यकर्त्यांना त्यांनी पाठबळ दिलं, त्यांनी तयार केलं। कधीही जाती समाजाचं राजकारण न करणारा नेता म्हणजे अजितदादा। त्याच्यामुळे जे कोणी लावलेलं असेल त्यांना माहितीये, पण बारामतीच्या भूमीला ते शोभणारं नव्हतं एवढं मी एक कार्यकर्ता म्हणून सांगू इच्छिते। आणि तटकरे साहेब असो, प्रफुल्ल पटेल साहेब असो, भुजबळ साहेब असो, मुश्रीफ साहेब असो, धनंजय मुंडे साहेब असो, दिलीप वळसे पाटील साहेब असो, कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळे असो, आम्ही आदरणीय सुनेत्रा काकीच्या पाठीशी आम्ही ठाम पद्धतीनं आहोत। कोणाला पटो कोणाला न पटो, कोणते विशिष्ट घटक आहेत ज्यांना ते पटतंय नाही पटतंय या तपशिलात मी आज जाणार नाही। कारण आजचा दिवस आमच्या सगळ्यांसाठी सुद्धा अत्यंत भावनिक आहे। त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनंती राहील की बारामतीकरांची ही विचारधारा नाही, ती माझ्यासारखा एक कार्यकर्ता माहितीये। आम्ही बारामतीचं उदाहरण हे संबंध राज्याला आणि देशाला देतो। मी माझ्या मतदारसंघामध्ये भाषण करत असताना मी म्हणते की जशी वारकरी संप्रदायिकांसाठी पंढरी ही पंढरपूर असते, तशी लोकप्रतिनिधींसाठी विकासात्मक पंढरी किंवा उदाहरण कुठलं तर ते बारामती असतं। त्याच्यामुळे आम्ही सगळेच जी बारामती आदरणीय श्रद्धेय कैलासवासीय शारदाजी पवारांनी घडवली असेल, जी आदरणीय पवार साहेबांनी घडवली, जी आदरणीय अजितदादांनी घडवली, यापुढे सुनेत्रा काकी त्या ठिकाणी घडवतील। खासदार म्हणून सुप्रियाताईंनी या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं। त्या बारामतीकरांची ही परंपरा नाही।